जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कामगार सेनेच्या या मेळाव्याला आपण सर्वजण हजर आहात. संदीप देशपांडे आणि मनीष धुरी, त्याचबरोबर हे मागे बसलेले सर्व इतर जिल्ह्यातले सर्व जिल्हाध्यक्ष या संघटनेचे आलेले आहेत. मला असं वाटतं मी यायच्या अगोदर काही कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आणि इतर कामगारांच्या संदर्भामध्ये काही संदीप देशपांडे मनीष धुरी आपल्याशी बोलले असतील. मी आत्ता या क्षणाला या ठिकाणी जे बोलणार आहे तो काही तांत्रिक विषय नाही, परंतु महत्त्वाचा विषय आहे. जे कर्मचारी कामगार इथे आलेले असेल त्या सर्वांसाठी तो महत्त्वाचा विषय आहे. तो महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे, महाराष्ट्रातल्या शहरांसाठी महत्त्वाचा आहे, महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. आज ज्या वेळेला तुम्ही इथे कर्मचारी म्हणून येता, ते कर्मचारी आणि कामगार तुम्ही फक्त कार्यालयामध्ये असता. तिथून ज्यावेळेला बाहेर पडता त्यावेळेला तुम्ही एक सर्वसामान्य या महाराष्ट्राचे मराठी नागरिक म्हणून असता. आणि ती मराठी नागरिक, हे मराठी नागरिक असण्याची जबाबदारी देखील तुम्ही त्या महानगरपालिकेमध्ये देखील सांभाळली गेली पाहिजे. तिथे जर ती सांभाळली गेली नाही आणि तिकडे जर समजा हे विकलं गेलं, जे आता गेलं आहेच. अनेकांच्या संघटना आहेत, त्या संघटना नेमकं काय करतात मला काही कल्पना नाही, परंतु आपली एक जबाबदारी म्हणून की हे राज्य, ही शहरं ही आपली आहेत, ही आपण जपली पाहिजेत. आपल्या लोकांसाठी ती जपली पाहिजेत. आणि ती जर समजा आपल्या लोकांसाठी जपता येत नसतील तर या असल्या संघटना स्थापन करून काही होत नाही. मला आता त्यांनी काढलेलं पत्रक मला दाखवलं. त्यांनी महापालिकेचे मोकळे भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्यापेक्षा ते आमच्या महापालिका कामगार कर्मचाऱ्यांना देण्याचे सुरू करा, म्हणजे तो शहर सोडून कुठेही जाणार नाही. इतके आजपर्यंत भूखंड हे इतर बिल्डरांना विकले गेले, तोपर्यंत तुम्ही काय करत होतात? आपल्या डोळ्यात देखत विकले गेले. नुसतेच मराठी बिल्डर असते तर ठीक आहे, परंतु बाहेरचे जेव्हा बिल्डर येतात, बाहेरची लोक ज्यावेळेला येतात आणि त्यांची साम्राज्य ज्यावेळेला उभी करायला लागतात, त्यावेळेला प्रश्न पडतो की मग या हुद्द्यांवरती, या जागांवरती बसलेला माझा मराठी कोणी कर्मचारी, कामगार, इतर कोणी, खास करून कर्मचारी, हे करतायत काय? आजही मंत्रालयापासून महानगरपालिकांमध्ये अनेक वॉर्ड ऑफिसर्स असतात, इतर लोक असतात, जे मराठी लोक असतात. त्यांच्या डोळ्या देखत आपली शहरं विकली जातात. त्यांच्या डोळ्या देखत आपली शहरं देशोधडीला लागतात. आणि आज मी ज्यावेळेला महाराष्ट्रामधली शहरं ज्यावेळेला बघतो, खास करून जिकडे महानगरपालिका आहेत, सगळं हाताबाहेर गेलेलं प्रकरण आहे. सगळी हाताबाहेर गेलेली प्रकरण आहेत ती. या सर्व महानगरपालिकांमध्ये जी कामं सुरू आहेत ही फक्त वरवरची डागडुजी आहे. मूळ विषयाला कोणी हातच घालायला तयार नाहीयेत. आज जेवढ्या गोष्टी त्यांनी मला इथे दिलेल्या आहेत, महापालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांचा एकतरी मुलगा किंवा मुलगी महापालिकेच्या सेवेत सामावून घेतला गेलाच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आता सध्या
मराठा समाज आरक्षण मागतोय, इतर समाज आरक्षण मागतायत, काहींना आरक्षण मिळालेलं आहे, इतर लोक टाहो फोडतायत. मी त्या दिवशी माझ्या पुण्याच्या सभेमध्ये म्हटलं होतं की हे सगळं चाललंय कशासाठी चाललंय, तर शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी. मी माझ्याकडे आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली एक फक्त तुम्हाला बातमी वाचून दाखवणार आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे तुम्हाला अंदाज येईल देशामधली परिस्थिती काय आहे. संसदेच्या गेल्या काही दिवसात जे प्रश्न विचारले गेले त्यावरून टाइम्स ऑफ इंडियानी माहिती एकत्र केली. त्यावरून असं कळतं की देशभरात एकूण 24 लाख जागा सरकारने भरलेल्याच नाही आहेत. 24 लाख जागा भरलेल्या नाही. त्याचा अर्थ एक, सरकार काम करत नाही. 2, जागा भरायला सरकारकडे पैसे नाहीत. 3, त्या न भरून खाजगी संस्थांना कंत्राट देऊन सरकारला त्यांचे खिसे भरायचे आहेत. किंवा 4, सरकारला असं वाटते की या जागा भरण्याची गरजच नाही. हे मी तुम्हाला भारताचं सांगतोय. आता 10 लाख शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. 10 लाख. म्हणजे आता विद्यार्थी काय करत असतील. 5,40,000 पोलिसांच्या जागा रिकाम्या आहेत. 5,40,000 पोलिसांच्या जागा रिकाम्या आहेत. म्हणजे गुन्ह्यामध्ये वाढ होईल नाही तर काय होईल. 2,20,000 अंगणवाडी सेविकांच्या किंवा 1,50,000 आरोग्य सेवक यांच्या जागा रिक्त आहेत, भरलेल्या नाहीत. याचा अर्थ सरकारला त्या भरायच्या नाहीत. 1, किंवा सरकारकडे पैसे नाहीत. 2, मग जर इतक्या जागा देशामध्ये उपलब्ध असताना जर समजा आपण आरक्षणाचा टाहो फोडत असू, सरकारला त्या जागा भरायच्या नाहीयेत, याचं एक पहिलं मूळ कारण म्हणजे सरकारकडे पैसे नाहीयेत किंवा सरकारची इच्छा नाहीये. मला असं वाटतंय त्याप्रमाणे सरकारकडे पैसे नाहीयेत. आणि सरकारकडे पैसे नसताना सुद्धा करोडो कोटींच्या लाखो कोटींच्या जुना शब्द झाला, येऊन फक्त घोषणा करायच्या आहेत. त्या दिवशी मी पाडव्याच्या सभेमध्ये म्हटलं त्याप्रमाणे एक आपला बुडबुडा सोडून द्यायचा आहे. तोंड उघडलं नाही या लोकांचं की 2 कोटी रुपये, 2 लाख कोटी दिले, 1 लाख कोटी दिले, 50,000 कोटी दिले. आज हा नवी मुंबई सारखा भाग अजून चांगल्या पद्धतीने आज प्रगत व्हायला पाहिजे. म्हणून मी मगाशी बाळा नांदगावकरांना म्हटलं की आपण नवी मुंबईला 50,000 कोटी रुपये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपण आज जाहीर करून टाकू. असे येतात, तुम्हाला काही वाटेल ते सांगतात, तुम्ही टाळ्या वाजून मोकळे, शिट्ट्या वाजून मोकळे. तुमचं तुम्हाला तरी काय कळते की नाही. कोणी येतोय, येडा बनवतोय. इथे 50,000 कोटी, इथे 1 लाख कोटी, इथे 2 लाख कोटी. एवढे नोकऱ्या भरायला इथे लोकांना काम द्यायला ह्यांच्याकडे पैसे नाही आहेत. हे आकडे मी काय माझ्या मनातले सांगितलेले आकडे नाही आहेत. ही एवढी लोक आज भरू शकतो आपण, भारतामध्ये भरली जाऊ शकतात. याचा अर्थ एक एवढी कुटुंब उभी राहू शकतात, स्वतःच्या पायावरती उभी राहू शकतात. आणि म्हणून मी मगाशी जे म्हटलं ना की हे सगळं प्रकरण फिसकटलेलं आहे.
ह्या सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेलेल्या आहेत. याचं कारण प्रत्येक राजकीय पक्ष फक्त राजकारण, एके राजकारण, याच्या पलीकडे ही शहरं, हे राज्य, हा देश सुधारावा याच्यासाठी काही प्रयत्न करावा, काही नाही. एक माणूस मला समाधानी दिसत नाही जेव्हा कोणी बोलायला सुरुवात करतो तो पहिल्यांदा प्रश्न बोलायला सुरुवात करतो, काय चाललंय, मी आत्ताच तिथून आलो. चेहऱ्यावरती एक प्रसन्नता नाही. मग हे सरकार असो नाही तर ते सरकार असो. आणि मी मागे अनेक भाषणामध्ये मी म्हटलं की अनेक गोष्टी जेव्हा तुम्हाला सांगितल्या जातात तुम्ही हसण्यावारी नेता, हसून मोकळे होता. आणि त्या लोकांना हेच पाहिजे की तुम्हाला कुठच्याही गंभीर विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा तुम्ही हसण्यावर नेला पाहिजेत. रोजच्या रोज लोकसंख्या वाढते, रोजच्या रोज मुलं येत आहेत, मोठी होत आहेत, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सुरू होतो, उभा राहतोय. शिक्षण झाल्यावर त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न उभा राहतोय. आम्ही काही नाही, कोणी येतात राजकीय पक्ष, आम्ही फक्त ते नुसते काय बोलतात हसतोय. आणि त्याच्यानंतर हे सगळे आरक्षणाची राजकारण करत बसायचे. कोणाचा आहेत ना किती फायदा होणार आहे, काय होणार आहे आणि कोणाचा काय तोटा होणार आहे मला कल्पना नाही. परंतु आत्ता जे काही 2-3 आठवड्यांपूर्वी जे आंदोलन झालं, आपल्या महाराष्ट्रातली आपली मराठी मुलं जवळपास 7,500 पोरांवरती, आपल्या 7,500 मराठी पोरांवरती 307 गुन्हे दाखल झाले. 307 म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर, खून करायचा प्रयत्न केला याच्यासाठी म्हणून 7,500 मराठी पोरांवरती गुन्हे दाखल झालेत. म्हणजे उद्या जर समजा आरक्षण दिलं गेलं तरी ह्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत म्हणून त्या 7,500 पोरांना नोकरी मिळणार नाही. एका बाजूने पेटवायचं, दुसऱ्या बाजूने गुन्हे टाकायचे आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकायचं. ती मुलं भाबडी आहेत, त्यांना नाही हे राजकारण कळत आहे. त्यांना असं वाटतंय की यातनं मला नोकरी मिळेल, यातनं मी उभा राहीन मग स्वतःच्या पायावरती. मी आज काही करत नाहीये, मी घरी माझ्या 4 पैसे घेऊन येईन, मी स्वतःचे कमवून मी माझ्या आईवडिलांच्या हातामध्ये माझे 2 पैसे मी त्यांच्या हातात ठेवीन. हे स्वप्न पाहणारी ती मुलं ज्यावेळेला रस्त्यावरती येतात आणि असले गुन्हे ज्यावेळेला दाखल होतात, कोण देणार यांना नोकरी? पुन्हा वरती परत ज्या वेळेला ही असली आंदोलनं होतात त्यावेळेला करणारे बऱ्याचदा हे इतर लोक असतात ज्यांचा ना त्या विषयाशी काही संबंध असतो ना त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध असतो. हे इथे माझ्याकडे आता कागदपत्र आहेत. नवी मुंबई मराठा आंदोलनात हिंसा पसरवणारे 56 जण ताब्यात, अनेक जण परप्रांतीय. ती मराठी पोरं पण नाहीत, त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध पण नाही. ह्यांचा महाराष्ट्राशी संबंध नाही, ही लोक रस्त्यावरती येत आहेत, बदनाम तुम्ही होताय. सरकार ऐकत नसेल तर रस्त्यावरती यायला लागतं, आंदोलनं करावी लागतात. हे मला मान्य, पटी मनगट आपली असली पाहिजे, दुसऱ्यांची नाहीत. आपल्याला आपला हक्क, महाराष्ट्राचा हक्क, मराठी मुलांचा हक्क हा घेत असताना यातनं महाराष्ट्र बदनाम पण होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेला मराठीसाठी ज्या वेळेला राज ठाकरे बोललाय, ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनं केलेली आहेत, काही उत्तरेतली काही चॅनल्स, काही वर्तमानपत्र हे मुद्दामून बदनाम करतात. त्यांना काय करायचं ते करू देत. आपला तरी हेतू स्वच्छ असतो ना.
या आरक्षणाच्या बाबतीत देखील आज कुठे आहेत नोकऱ्या, कुठलं शिक्षण? सगळ्या संस्था तर खाजगीच आहेत. सगळ्या नोकऱ्या ज्या उपलब्ध होत आहेत त्या खाजगी क्षेत्रातच उपलब्ध होत आहेत. आहेत कुठे नोकऱ्या? आज तुम्ही ज्या वेळेला सांगताय महानगरपालिकेमध्ये भरती झाली पाहिजे, आहेत कुठे पैसे? सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू असताना माझा जो राग आहे ना, मी सतत जे सांगतो ना, की हे आत्ता आलेलं नरेंद्र मोदींचं सरकार सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू होत्या, ज्या चालू नव्हत्या तिथे हात घालायच्या ऐवजी योगा करत बसले. योगा संपला, बॅग घेतली, गेले विमानतळावरती, निघून गेले. विनोद नाहीये हा. ज्या प्रकारच्या नोटबंदीनंतर ज्या प्रकारे या देशामध्ये, मी तुम्हाला सांगतो बाबांनो, अनेक ठिकाणी बातम्या दाबल्या गेल्या आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. मला कळलेला आकडा हा नोटबंदीनंतर अशा अनेक देशातले उद्योग बंद झाले त्याचा साधारणपणे आकडा, ज्यातनं लोकांच्या नोकऱ्या गेल्या देशभरामध्ये, तो आकडा आहे 3.5 कोटी लोकांचे जॉब्स गेले. 3.5 कोटी तुमच्यापर्यंत येऊ देत नाहीयेत. मूळ विषय हातावेगळे कोणी करायला तयार नाहीये. आणि आज या महानगरपालिकांचा जो विषय येऊन बसलेला आहे, एक महानगरपालिका, शहर वेडी वाकडी वाढतायत, कुठे जात आहेत, काय जात आहेत, कोणाला कळत नाहीये, समजत नाहीये. मुंबई शहर कुठपर्यंत पसरलंय तुम्हाला माहिती नसेल. नवी मुंबई शहर कुठपर्यंत पसरलंय तुम्हाला कल्पना पण नसेल. महानगरपालिकेची यंत्रणा केवढी, महानगरपालिकेचे पैसे किती, जेवढे आज आपल्याकडे देशाची, काय बरोबर आहे काय चुकीचं आहे ना, हे कळायला काही मार्गच नाही. माणसांची पोटं भरली पाहिजेत म्हणून नोकऱ्या दिल्या पाहिजेत, तर नोकऱ्या दिल्या तर त्याच्यावरती ओझं येत आहे, त्या संस्थेवरती ओझं येत आहे. जेवढे पैसे त्या महानगरपालिकेला उभे राहत आहेत त्यातला जवळपास 80% पैसे हे पगारावरती निघून जात आहेत. शहराकडे कधी बघायचं? शहराकडे पाहता येत नाही. शहरं पसरतायत, बाहेरच्या राज्यांमधून लोक आपल्याकडे, आपल्या राज्यामध्ये येत आहेत. हे कसं बसवायचं कसं? याचं कारण कोणीही कठोर निर्णय घ्यायला तयार नाही. कोणी कडवट निर्णय घ्यायला तयार नाहीये. यालाही सांभाळायचं, त्यालाही सांभाळायचं, त्यालाही सांभाळायचं, सगळ्यांना सांभाळू ना. पण एकाच वेळेला जर सगळ्यांना सांभाळायला गेलो, हे सगळं काही हाताला लागणार नाहीये तुमच्या. काही हाताला लागणार नाही. मी सहज काल मी असंच बसलो होतो, म्हटलं महानगरपालिका विषय, महानगरपालिका म्हणून मी विचार करत होतो, जरा थोडी माहिती घेतली. मला आश्चर्य वाटलं, आपल्या देशामधली पहिली महानगरपालिका ही किती साली झाली याची कल्पना आहे तुम्हाला? आपल्या देशातली पहिली महानगरपालिका किती साली झाली याची कल्पना आहे? मलाही आश्चर्य वाटलं. या देशातली पहिली महानगरपालिका ही 1687 साली झालेली आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 7 वर्षांनी. म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ मद्रास. इतका जुना इतिहास आहे हा महानगरपालिकांचा. याच्यावरती जी बसलेली सरकारं असतात, याच्यावरती बसलेले जे अधिकारी असतात, यांनी ह्या गोष्टींचे निर्णय घ्यायचे असतात की शहर जर समजा हाताबाहेर जात असतील, तिथे कर्मचारी किती असले पाहिजेत, तिथे कामगार किती असले पाहिजेत, शहर कुठपर्यंत गेलं पाहिजे, किती माणसं आतमध्ये घेतली पाहिजेत. आमच्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन येतो, परंतु आमच्याकडे टाउन प्लॅनिंग होतच नाही की शहर वसवायचं कसं. खरं तर हे नवी मुंबई शहर हे त्याच्यातनंच वसवलं गेलं होतं.
की एक आकार उकार देणारं एखादं चांगलं शहर इथे उभं करता येईल म्हणून ते केलं होतं, केलं पण आहे. सुरुवातीला जेव्हा केलं, आता काय गेलं हाताबाहेर. माझ्याकडे एक जुना फोटो आहे, 1900 साधारणपणे 1947 किंवा 48 आपल्या स्वातंत्र्याच्या वेळेचा एक माझ्याकडे फोटो आहे. फोटो कुठला आहे? शिवाजी पार्कचा फोटो आहे. शिवाजी पार्क मैदानाचा फोटो आहे. मी तुम्हाला हे का सांगतोय? मला माहिती आहे की तुम्ही कर्मचारी आहात, कामगार आहात, कोणी आहात, पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे आपण कोणत्या हुद्द्यावर बसलेलो आहोत, आपण काय केलं पाहिजे आणि कशा असलं पाहिजेत गोष्टी, ह्या आपल्याला माहिती पाहिजेत. ठीक आहे, दूरदर्शनची माशी करे. पूर्वी फार यायच्या त्या ब्लॅक अँड व्हाईट असताना. माशी गेली की मग परत मध्ये पाठी यायची, व्यत्यय. तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय तिथे तुम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे. सकाळी उठून फक्त नोकरीवरती जाणे, नोकरी करून आपण परत घरी येणं, हे नाहीये तुमचं काम. तुम्ही जर जगाचा इतिहास पाहिलात तर तुमच्या गोष्ट लक्षात येईल की जी जी साम्राज्य उभी राहिलेली आहेत ना, त्या साम्राज्यांमध्ये शेवटच्या माणसाने देखील तितकंच महत्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे. शेवटचा जो कोणी शेवटचा सैनिक असेल किंवा कोणी असेल, त्याने ती संपूर्ण भूमिका आत्मसात केलेली आहे. त्याला कळलंय ती गोष्ट. मी नेहमी एक त्या सुरतचं एक नेहमी उदाहरण मी अनेकदा दिलंय, 2-3दा दिलंय उदाहरण मी ते सुरतेचं. त्याच्या ईस्ट इंडिया कंपनी ज्या वेळेला होती, तिकडचा जो ब्रिटिश अधिकारी होता त्यांनी समोरच्या लोकांकडनं काय मागून घेतलं, त्यांनी एक भेट म्हणून दिली, तलवार भेट म्हणून दिली. तुला तलवार नको, मला भेट. रत्नजडीत तलवार होती. तुला तलवार नको, माझ्या ईस्ट इंडिया कंपनीला 50% सवलत द्या. तिथे जी कोणी इंग्लंडमध्ये बसलेली राणी असेल, राजा असेल, त्यावेळेचं जे कोणी असतील ते ओळखत देखील नसतील तो माणूस कोण आहे. पण शेवटच्या माणसापर्यंत ती गोष्ट गेलेली आणि त्याच्यातनं ही साम्राज्य टिकतात, त्याच्यातनं ही सत्ता टिकते, त्याच्यातनं आपली संस्कृती टिकते. हे जे मराठी भाषा, मराठी माणूस, हे महाराष्ट्रामधलं हे मराठीचं अस्तित्व हे जर टिकवायचं असेल तर हे महानगरपालिकेच्या आजूबाजूला काय चाललंय ना, याच्यावरती नजर तुमची पण पाहिजे. जर अशा प्रकारचे जर भूखंड विकले जाणार असतील तर त्या भूखंड विकले जात असतानाची पहिली माहिती ही तुम्ही आमच्याकडे आणून दिली पाहिजे. पहिला येऊन आम्ही तिथे भांगडा करू, त्या जागेवर देऊ जाणार नाही कोणाला. परंतु माहिती काहीच नाही. आपण नुसते फक्त जन्माला आलोय म्हणून जगण्यात काय अर्थ आहे? तुमच्या जगण्याला पण काहीतरी अर्थ असला पाहिजे ना. मी जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय, मराठी माणसासाठी करतोय. माझा उद्देश मला माहिती आहे, तोच उद्देश तुमचा देखील असला पाहिजे. आजचा मराठी माणूस, माझ्या भविष्यातल्या येणारी माझ्या पिढ्या, पुढच्या पिढ्या सगळ्या, महाराष्ट्रातली येणारा प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी, ह्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. त्याच्यासाठी जर महानगरपालिकेत नुसतंच तिकडचे काही वेतन वाढवून घ्यायचंय आणि मग जागाच कमी होत आहेत, मग नोकऱ्याच आमच्या नातेवाईकांना द्या, याच्यासाठी म्हणून जर या संघटना निर्माण होत असतील तर मला काही ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. पण तिथे राहून जर समजा तुम्ही एक पहारेकऱ्याचं काम जर तिकडे करणार असाल, ते मोदींवर जाऊ नका, ते पण बोलले होते मी पहारेकरी आहे. तसला पहारेकरी नको मला. महाराष्ट्रासाठी जागता पहारा देणारे जर समजा तुम्ही पहारेकरी असाल आणि होणार असाल तर या कामगार संघटनेकडे मी स्वतः लक्ष देईन, अन्यथा देणार नाही. अजिबात देणार नाही. नाहीतर मी
काय आधीच काय काम कमी नाहीये की अजून वाढवून घ्यायला? पण मला असं वाटतं की तुम्ही त्या बाबतीत सगळेजण जागृत असले पाहिजेत की या महानगरपालिकेत काय चाललंय. आयुक्त येतात, इतर लोक येतात, इतर लोक काय करत असतात नेमके, यांच्या पुढ्यात नुसते घरंगळत जाऊ नका तुम्ही. यात तर काही होणार नाहीये. आज भारत का देश काय आणि महाराष्ट्र काय एका विचित्र परिस्थितीमधनं आपण सगळेजण चाललेलो आहोत. अजूनही आपल्या लोकांना त्याचं गांभीर्य लक्षात येत नाही, या गोष्टींचं गांभीर्य लक्षात येत नाहीये. आता तिकडे आसाममध्येही तेच सुरू झालंय. तिथेही तीच गोष्ट सुरू झाली आहे की तिकडचे बांगलादेशामधनं लोक आतमध्ये आलेले आहेत, त्यांच्या विरोधात सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. इथे महाराष्ट्रामध्ये तर पसरलेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे मोहल्ले उभे राहिलेले आहेत. हे मोहल्ले उभे कसे राहतात? महानगरपालिकेचं जर समजा तिकडे लक्ष असेल तर तो भूखंड कधी हातातनं जाणारच नाहीये. परंतु ही जी लोक सगळी येत आहेत, हे अनेक, जो तुमचा पहिला प्रश्न होता, बिल्डरांना घशात घातले जातात ते भूखंड, कारण ही माणसं तिथे झोपडपट्ट्यांच्या स्वरूपामध्ये बसवली जातात, वसवली जातात. आणि मग कालांतराने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मग त्यांना हटवायचं, तिथे इमारती बांधायच्या, पैसे कमवायचे, त्यांना दुसऱ्या जागेवरती हलवायचं, मग ती परत SRA मध्ये आणायची. एवढे धंदे या महाराष्ट्रात सुरू आहेत आता. आणि हे आणून हे फक्त पैसे कमवतायत, धंदे करतायत आणि बाहेरची माणसं फक्त आतमध्ये आणतायत, फक्त प्लॉट जागा गिळण्यासाठी. आपल्याला कल्पना नाही आपण कोणत्या सुरुंगावरती बसलेलो आहोत. कधी याची वाट पेटेल आणि कधी धडामकन आवाज होईल ना, अंदाज नाही तुम्हाला. आम्ही आपलं आयुष्य चाललंय, गंमत, व्हॉट्सअप पाठवतोय, इंटरनेटवरती टेलिव्हिजन बघतोय, ते बघाच. याचा अर्थ काय रोज सकाळी गंभीर बसलं पाहिजे असं काही नाहीये. अच्छा, उजवीकडे सुरुंग का डावीकडे सुरुंग असं नाहीये. तुम्ही तुमचं आयुष्य जगलंच पाहिजे, परंतु या गोष्टींचा देखील गांभीर्याने विचार केला पाहिजे. मला अशी काही लोक माहिती आहेत, काहीही कारण नसताना हसत नाहीत. ते व्यक्तींची नावं नाही सांगणार मी. त्याला एकदा सांगितलं होतं, म्हटलं अरे जरा तुझा काय एखादा आत्ताचा नसेल पण लहानपणीचा एखादा हसरा फोटो असेल तर म्हटलं आणून दाखव म्हटलं मला. तुमच्याही आजूबाजूला कोणतरी असतील अशी लोक, सतत गंभीर असतात. पण ह्या सगळ्या विषयांकडे देखील तुमचं आयुष्य तुम्ही आनंदात जगलं पाहिजे, परंतु या विषयांकडे गांभीर्याने तसंच बघितलं पाहिजे. तुम्ही नुसते कर्मचारी म्हणून आतमध्ये काम करून चालणार नाही. पगारावरती नुसते काम करताय याला अर्थ नाही. तुमचं जर त्याच्यावरती नजर नसेल, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवरती जर नजर नसेल तर उपयोग काय त्याचा? काय सांभाळलंय नेमकं तुम्ही शहरांमधलं? मी नाशिक महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आणल्या, आत्ता परवा दिवशी मी औरंगाबादला गेलो. औरंगाबादला तिथेही हाच प्रश्न, कचऱ्याचे ढीग. मग महानगरपालिका प्रशासन करतं काय? मग कर्मचारी करतात काय? याचं कारण या शहरांकडे ज्या प्रकारचं लक्ष द्यायला पाहिजे त्या प्रकारचं लक्ष कोणीही देत नाही, द्यायला तयार नाहीत. तुम्ही देणार आहात का? तुम्ही जर या सगळ्या गोष्टींकडे जर लक्ष देणार असाल तर अनेक गोष्टी मी यांना सांगू शकतो. हा विषय फक्त कर्मचाऱ्यांचा नाहीये, हा आपल्या नागरिकांचाही प्रश्न आहे. कोणत्या कोणत्या गोष्टी आपण करतो आहोत आणि आजूबाजूला काय काय घडतंय हे आपल्याला कळलं पाहिजे. बाकीचे इतर राज्यातनं येत आहेत, त्यांच्या सगळ्या गोष्टी आनंदाने साजऱ्या होत आहेत. हे जे होतंय ना, हे हळूहळू हळूहळू पोखरण्याचे प्रकार सुरू आहेत. पोखरण्याचे तुम्हाला चाच पडून बघतायत, जिवंत आहात का नाही आहात की मेलेले आहात.
हा परवा दिवशीचा जो मी आहे ना, परवा दिवशी गेलो होतो गिरगावमध्ये, गणपती उत्सवावरती जे करायला लागलेत ना आता महानगरपालिका, एवढ्या ह्याच्यातच गणपती बसवा, मग कपाटातच बसवतो ना. हवा आहे कशाला मग सार्वजनिक गणेशोत्सव? सगळ्याच गोष्टी जर छोट्या 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 करायच्या असतील तर त्याच्यानंतर मला काही पत्रकार बांधव मला भेटले आणि त्यांना मी सांगितलं, म्हटलं प्रश्न असा आहे, ह्या जेव्हा समोर येतं त्याच वेळेला आदेश कुठून निघतात? आणि असेल तर मग सगळ्या धर्मांसाठी लागलं पाहिजे ते. मग रस्त्यावरचे नमाज पण बंद झाले पाहिजेत. आम्ही काही करायला गेलो की तुम्ही सायलेन्स झोन म्हणून आम्हाला सांगणार, मग मशिदीवरचे भोंगेही उतरवले पाहिजेत. न्याय असेल तर तो प्रत्येक धर्माला सारखा असला पाहिजे. हेच भाजपवाले सांगत होते काँग्रेसच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतात, मग तुमच्या काळात काय घडतात? हेच घडतंय. भाजपवाल्यांच्या काळात तर त्यांच्याच काळात होते ना हे सगळं. महाराष्ट्रात पण त्यांचीच सरकार आहे, केंद्रात पण त्यांचंच सरकार आहे. हव्या तेवढ्या गोष्टी कोर्टाकडनं करून घ्यायच्या, नको त्या गोष्टी कोर्टाकडनं नाही म्हणून करून घ्यायच्या. या ज्या सगळ्या भारतामधल्या ज्या संस्था आहेत ना, मग तो निवडणूक आयोग असेल, आमची कोर्ट असतील, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, तुमचं जे काही अस्तित्व आहे ना हे तुमचं तुम्ही टिकवा, कोणत्याही सरकारच्या नादी लागू नका. तीच गोष्ट माझी वर्तमानपत्रांना आणि चॅनलवाल्यांनाही सांगणं आहे माझं, की जी सत्य परिस्थिती आहे आज भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ती दाखवा, ती सांगा, लोकांपर्यंत जाऊ देत. ते सगळ्या मालकांना दाबून ठेवलेत आणि ऐकणार नाही त्याच्यावरती बंदी आणतायत. बंदी म्हणजे कशी? 2 तास चॅनल दाखवायचं नाही, 1 तास चॅनल दाखवायचं नाही, मध्ये मध्ये इंटरप्ट करायचं चॅनल, जेणेकरून लोक त्याच्याकडनं त्या चॅनल, अरे नाही नाही हे सारखं बंद पडतं, खराब होतं, म्हणून दुसऱ्या चॅनलकडे जातील. हे मला माहिती आहे. हे आत्ता या क्षणाला एबीपी माझा आणि एबीपी न्यूज याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार हेच करतंय, कारण ते त्यांच्या खऱ्या बातम्या दाखवत आहेत. या देशातली वस्तुस्थिती परिस्थिती ते दाखवत आहेत. आज एबीपी माझा असेल, उद्या दुसरं चॅनल असेल, परवा तिसरं वर्तमानपत्र असेल. याला काय लोकशाही म्हणतात? ही लोकशाही? सगळ्या बाजूनी वर्तमानपत्रांची, चॅनलवाल्यांची मुस्कटदाबी करायची, तुमच्या पायावरती, या सत्ताधाऱ्यांच्या पायावरती तुम्ही लोळण घातली पाहिजेत, त्यांचे पाय चाटले पाहिजेत. इथपर्यंत तुम्ही वर्तमानपत्र आणि चॅनलवाल्यांना आणलं, मग कशाला त्या आणीबाणीबद्दल टाहो फोडत होतात हे भाजपवाले? भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांनी सांगितलं पाहिजे नरेंद्र मोदींना, त्या अमित शहाला, त्याचा काही उपयोग नाही, पण नरेंद्र मोदींना, त्या शहाच्या चेहऱ्यावरची गुरमी बघितली काय? अमित शहाच्या? कोण कुठचा अमित शहा? पदानी मोठी झालेली माणसं ही, नरेंद्र मोदीच्या कृपेने बसलेली ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होते? अटल बिहारी वाजपेयी होते, लालकृष्ण अडवाणी होते, मुरली मनोहर जोशी होते. एवढे विद्वान अभ्यासू सगळे लोक या त्या पक्षाचे अध्यक्ष होते. आज काय झाले?
सगळ्या गोष्टी बंद करून टाकायच्या, बंद. या तुमच्या सहकारी संस्थांमध्ये बँका ज्या असतात त्या बँकांमध्ये किती, त्या अमित शहाच्या बँकेत किती निघाले? असंच काहीतरी काही. दोन दिवस बातमी चालली, त्याच्यानंतर बातमी बंद. दुसरी नवीन बातमी काढायची जेणेकरून तुम्ही ते विसरावं. देशावरती हिप्नॉटिझमचे प्रकार सुरू आहेत, प्रयोग सुरू आहेत सगळे. विसरून जा, विसरून जा, की आमचे विसरून गेले. मागं काय झाले तर बघूच नका. जशा अशा निवडणुका येतील ना तसं तसं मागचं उकरून काढणार आहे मी. आणि मग तुम्हाला जाणीव करून देणार आहे की तुम्ही काय काय विसरला होतात. असो, ते ज्यावेळेला करायचं त्यावेळेला करू, परंतु आज ही कर्मचारी संघटना सेना जी आपली आहे ही उत्तम रीतीने तुम्ही हाताळावी, सांभाळावी. तुम्ही आनंदात राहा, लोकांनाही आनंद मिळेल. आणि मराठी माणसाच्या दृष्टिकोनातनं या शहरामध्ये काही वेडेवाकडे प्रकार त्यांच्या बाबतीत होणार नाहीत, घडणार नाहीत. मराठीचं अस्तित्व या शहरांवरून पुसलं जाणार नाही. एवढं फक्त त्या कर्मचाऱ्यांनी आणि कामगारांनी फक्त जर गोष्टींकडे बघितलं तर मी जरूर तुमच्याकडे नक्की निश्चित बघेन. एवढा एक शब्द देतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, आता कुणी आपल्या जागेवरून हालू नये. धन्यवाद राजसाहेब. आता राष्ट्रगीतांनी आपल्याला या कार्यक्रमाची सांगता करायची आहे, तरी सर्वांनी आपल्या जागेवरती शांतपणे उभं राहायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे, कृपया राष्ट्रगीताला आपण सुरुवात करतोय. राष्ट्रगीत सुरू करूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्छल वंग. हिंद हिमाचल यमुना गंगा उच्छल जलसी तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. सगळ्यांना सांगतोय, पहिल्यांदा महिलांना जाण्यासाठी प्राधान्य देण्यात यावं. आपल्या जे काही स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती. सर्वांनी महिलांना सर्वप्रथम